नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मधला एफ नंबरचा, इफ फंक्शन एक्स रेज टू 4 मायनस 2x प्लस 7 देन फाइंड द एफ ऑफ एक्स प्लस, सॉरी एफ ऑफ 0 इथं एक्स नाही, एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 2. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, इथं आपण एडिट करून घेऊ. ठीक आहे, तर बघा याचं सोल्युशन कसं आहे. बघा आता सोल्युशन, फंक्शन काय दिलं आहे, एफ ऑफ एक्स गिवन फंक्शन. गिवन फंक्शन दिलेलं आहे बघा, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स रेज टू 4 मायनस 2x प्लस 7. ठीक आहे, तर मग बघा आता आपल्याला काय करायचं आहे की एफ ऑफ 0 म्हणजे एक्सच्या जागेवरती 0 पुट करायचं, त्याच्यानंतर एक्सच्या जागेवरती 2 पुट करायचं आणि नंतर दोघांची ॲडिशन करायची जे फंक्शनची व्हॅल्यू आहे त्याची. मग इथं लिहायचं पुट एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन किंवा इन गिवन फंक्शन. मग लिहायचं इथं एफ ऑफ 0 इक्वल्स टू 0 रेज टू 4 मायनस 2 इंटू 0 प्लस 7. 0 रेज टू 4 0 येतं आणि एनिथिंग इंटू 2 एनिथिंग इंटू 0 0 राहतं प्लस 7. म्हणजे एफ ऑफ 0 इक्वल्स टू काय आलं, प्लस 7 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता, पुट एक्स इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1. ठीक आहे, मग इथं लिहायचं एफ ऑफ 2 इक्वल्स टू, मग बघा एक्सच्या जागेवरती 2 रेज टू 4 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 7. मग 2 रेज टू 4, मग बघा 2 रेज टू 4 किती होतं, 16 होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 2 4 प्लस हे 7. मग बघा 16 मायनस 4 12 प्लस 7 इक्वल्स टू किती होतं, 19 एफ ऑफ 2. मग बघा एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आली 19 आणि एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू येईल किती येईल, ती 7 येईल प्लस 7. दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. मग लिहायचं इथं, वाटलं तर याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. मग फ्रॉम 2 and 3 f of 0 plus f of 2 equals to 7 plus 19 इक्वल्स टू किती येईल ते 26. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग इथं लिहितो फायनल आन्सर म्हणून एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 2 इक्वल्स टू 26. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. हे 2 मार्कला होतं बघा, एकदम सिम्पल, नुसतं इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हॅल्यू पुट करायचे होते.